हा भीषण व्हिडिओ नेपाळमधला आहे. ही 5 मजली इमारत आहे आणि पाणी त्यापेक्षाही उंच आहे आणि इथे उभे असलेल्या लोकांना केवळ 10 सेकंदाचा वेळ देखील मिळालेला नाहीये. हा फोटो नेपाळ तिबेट सीमेवरचा आहे. तिबेटमधल्या इमिग्रेशन सेंटरचा हा फोटो आहे. एका सेकंदापूर्वी इथे सगळं काही व्यवस्थित होतं आणि पुढच्याच सेकंदात सगळं काही उद्ध्वस्त झालं. नेपाळने आज जी भीषण परिस्थिती अनुभवली आहे ती संपूर्ण जगाने पाहिली आहे. हे दृश्य पाहून जग हादरून गेलंय, कारण तिबेटमधनं आलेला महापूर नेपाळला अक्षरशः तुडवत पुढे गेलाय. भारतासाठी ही घटना अधिक चिंताजनक आहे, कारण नेपाळ सोबतच भारताचे देखील 105 लोक बेपत्ता आहेत. ते लोक जे भगवान भोलेनाथ यांच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर जात होते, आता त्यांच्या घरच्यांशी त्यांचा संपर्क होत नाहीये. 30 पेक्षा जास्त जवान पोलीस ठाण्यासह वाहून गेल्यात. ज्यांची जबाबदारी लोकांना वाचवण्याची होती ते स्वतः बेपत्ता झाल्यात. 60 कामगार बोगद्याच्या आत होते आणि बोगद्याच्या तोंडाशी संपूर्ण नदीच येऊन अडकली आहे. धरण फुटलाय. हेलिकॉप्टर बचावासाठी पोहोचलं, मात्र ते रिकामं परत आलं, कारण हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जमीनच उरली नव्हती. आणि हे पाणी अजून थांबलेलं नाहीये. हे पाणी गंडक नदीच्या रूपाने बिहारमध्ये येत आहे. 8 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय. पण तुम्हाला जर वाटत असेल की या घटनेतील सर्व भीतीदायक गोष्ट म्हणजे हे दृश्य आहेत, तर ते चुकीचं आहे. कारण सर्वात मोठी भीती ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची आहे. 13 महिन्यांपूर्वीच या नदीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. चौकशी झाली, अहवाल तयार झाले. त्या अहवालात स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं की अशी घटना पुन्हा देखील घडू शकते. पण कदाचित सगळं काही त्या अहवालाच्या फाईलमध्ये बंद करण्यात आलं आणि त्यानंतर निसर्गाने तेच दाखवलं, ज्याचा इशारा आधीच देण्यात आलेला होता. त्यामुळे ही निसर्गाची अचानक आलेली आपत्ती नाही आहे. नेपाळ आज जे काही भोगत आहे ते एक घडणारच होतं अशी आपत्ती आहे. फक्त तारीख येणं बाकी होतं. जेव्हा सगळ्यांना याची माहिती होती तेव्हा शेकडो लोकांना त्या धोकादायक मार्गावर कुणी पाठवलं. ही केवळ नैसर्गिक आपत्ती आहे का, की यासाठी आपणही जबाबदार आहोत? तर मंडळी, जाणून घेऊयात आजच्या या संपूर्ण व्हिडिओमधनं. आज संपूर्ण जग नेपाळसाठी प्रार्थना करत आहे, पण प्रार्थनेसह आज आपण हे देखील समजून घेऊयात की हे पाणी नेमकं आलं कुठून. 13 महिन्यांपूर्वी इशारा देण्यात आलेला होता, त्यातून धडा का घेतला गेला नाही? 26 ऑगस्ट बुधवार सकाळ साधारण 8:30 वाजता तिबेटच्या दिशेने लडदे नामक नदीच्या परिसरात भयंकर घडलं. मोठा गडगडाट झाला. प्रत्यक्षदर्शी सांगत होते की आवाज इतका प्रचंड होता जणू ज्वालामुखींचा विस्फोट होतोय. हे पाणी खाली येऊन पुढे भोटेकोशी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहात मिसळलं. तिथून पुढे ते थेट त्या ठिकाणी पोहोचलं जिथून नेपाळ चीनचा मोठा व्यापार चालतो आणि सीमेवर असलेला तोच मार्ग जिथून कैलास यात्रेकरू तिबेटमध्ये प्रवेश करतात. म्हणजेच त्या सकाळी मृत्यूने असा मार्ग निवडला जिथे सर्वाधिक लोक उपस्थित होते. ट्रक चालक, कामगार, पोलीस कर्मचारी आणि यात्रेकरू देखील. यानंतर सकाळी 9 वाजता हा महापूर रसुआ भागात पोहोचला आणि इथेच CCTV मध्ये दिसणारा भयंकर प्रसंग हा समोर आला. कस्टम कार्यालय, ट्रक, इमिग्रेशन सेंटर सगळं काही पाण्यात वाहून गेलं. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रसुआ भागात पाऊसच पडत नव्हता. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ही ढगफुटीमुळे आलेली परिस्थिती नव्हती. मग हे पाणी आलं कुठून? हे पाणी प्रचंड वेगाने धावत आलं आणि वाटेत आलेली गावं, बाजारपेठ्या, वस्त्या सर्व काही गिळंकृत करत गेला. ज्या वेगाने पाणी आलं त्याच वेगाने ते पुढे निघून गेलं आणि मागे उरला तो फक्त चिखल आणि भयान शांतता. या विनाशाचा हिशोब केला तर या पुराच्या पाण्याने सर्वप्रथम रक्षकांनाच गिळंकृत केलाय. सीमेपासून खालच्या दरीपर्यंत 3ही पोलीस चौक्या ह्या वाहून गेल्यात. 32 जवान बेपत्ता झाल्यात. ज्यांचं काम लोकांना वाचवण्याचं होतं आज त्यांनाच शोधलं जात आहे. दुसरीकडे लांगटाक हायड्रो प्रोजेक्टमध्ये 60 पेक्षा जास्त कामगार
डोंगराच्या आत बोगद्यामध्ये काम करत होते. बाहेर काय घडतं याची त्यांना कल्पना देखील नव्हती आणि बोगद्याच्या तोंडाशी संपूर्ण नदीच येऊन धडकले. हेलिपॅड वाहून गेलाय, त्यामुळे हेलिकॉप्टरला परतावं लागलंय. रस्ते तुटलेत. लष्करांचे जवान दगडाच्या आधाराने मुलांना बाहेर काढतायत. धरणं फुटलंय. 216 मेगावॉट क्षमतेच्या अपार त्रिशूली प्रकल्पाचं धरण तुटलंय आणि त्यात साठलेलं पाणी या महापुरात मिसळलंय. त्रिशूली बाजारात पाणी शिरलंय आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय. 13 वीज प्रकल्प ठप्प झाल्यात. 22 मृत्यूंची अधिकृत पुष्टी झाली आहे. मात्र हा आकडा अंतिम नाहीये, कारण जवळपास 400 लोकांशी संपर्क होत नाहीये. यामध्ये 291 विदेशी नागरिक देखील आहेत, 105 भारतीय आहेत आणि 37 NRI असल्याचं सांगितलं जात आहे. यातला मोठा हिस्सा हा कैलास यात्रेकरूंच्या मार्गावरचा आहे. ही किती मोठी विडंबना. भगवान शिवांच्या दर्शनासाठी जाणारे लोक शिवांच्या पवित्र भूमीकडे जात असताना त्याच मार्गात अडकल्यात, बेपत्ता झाल्यात आणि मृत्यू झालाच आहे असं आपण नक्की म्हणू शकत नाही, कारण ते सध्या बेपत्ता आहेत. मोबाईल टॉवर वाहून गेल्यात, रस्ते तुटल्यात आणि त्यामुळे संपर्क तुटलाय. काही लोक सुरक्षितपणे सापडतील देखील, पण आकडे प्रत्येक तासाला बदलत चालल्यात. सीमेपलीकडे ही परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. कैलास यात्रेकरू ज्या तिबेटमधून बंदरातून प्रवेश करतात तिथेही अनेक लोक वाहून गेल्याची भीती आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील शोध आणि बचाव कार्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. भारतानेही मदतीची तयारी दर्शवली आणि मदत पाठवण्यात आली आहे. 88 लोकांना जिवंत वाचवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि 12 हेलिकॉप्टर बचाव कार्यात सहभागी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण ही कहाणी अजून संपलेली नाही आहे. डोंगरांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी अडकून आहे. प्रशासनाने स्पष्ट केलंय की आणखी एक पाण्याची भिंत कधीही फुटू शकते. पण आता प्रश्न आहे, पाऊसच झालेला नव्हता तर नेपाळमध्ये डोंगरा एवढं पाणी आलं कुठून? उत्तर अगदी सोपं आहे. हिमालयाच्या वरती ग्लेशियर्स म्हणजेच बर्फाचे प्रचंड पर्वत आहेत. पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय, त्यामुळे हे ग्लेशियर्स वितळत चालल्यात. कधी कधी वितळलेलं पाणी ग्लेशियरच्या वरच्या तलावाच्या रूपात साचतं आणि या तलावाची भिंत काय असते? दगडाची मजबूत भिंत नाही तर बर्फाची मलब्याची कमकुवत रचना असते. एक दिवस ही भिंत तुटते आणि संपूर्ण तलावातील पाणी एका क्षणात कोसळतं. विज्ञानाच्या भाषेत याला फ्लड असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्वतावर साचलेलं पाणी अचानक खाली कोसळणं. काठमांडू विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या मते बर्फाचा मोठा भाग नदीत कोसळला, त्यामुळे नदीचा प्रवाह अडला. मागे पाणी साचत गेलं आणि अखेर ती अडथळ्याची भिंत फुटली. त्यात सकाळी तिबेटमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंपही झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही जण भूकंपामुळे बर्फाचा भाग कोसळल्याचं सांगत आहेत, तर काही जण ग्लेशियर लेक फुटल्याचं म्हणत आहेत. पण सत्य हे आहे की या दरीत हा धोका आधीपासूनच अस्तित्वात होता. आपल्याला माहीत होतं की असं काहीतरी घडू शकतं, मात्र पुरेशी तयारी ही केली गेलेली नव्हती. 8 जुलै 2025 रोजी याच नदीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तिबेटमधून आलेल्या पुरामुळे 9 जणांचा मृत्यू झाला होता आणि 19 जण बेपत्ता झाले होते. नेपाळ चीनला जोडणारा फ्रेंडशिप ब्रिज वाहून गेला होता आणि कैलास यात्रेचा मार्ग अनेक महिन्यांसाठी बंद झाला होता. त्यानंतर नेपाळ सरकारला आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या सॅटेलाइट अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की अशी घटना पुन्हा घडू शकते आणि म्हणूनच आज नेपाळ सरकारला काही प्रश्न हे समोर विचारले जात आहेत. एका सायरनची किंमत किती असते? जुलै 2025 नंतर याचा हिशोब का केला गेला नाही? तिबेटमधून टिमुरेपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काही वेळ लागतो. फक्त 10 मिनिटांची पूर्वसूचना मिळाली असती तरी शेकडो जीव वाचले असते. पण ते 10 मिनिटं कुठे गेले? दुसरा प्रश्न चीनला आहे. ग्लेशियर लेक तिबेटमध्ये आहे आणि त्याचं मॉनिटरिंग चीनच्या हातात आहे. जुलै 2025 नंतर नेपाळसोबत रिअल टाईम डेटा शेअर करू का शकला नाहीत? रिअल टाईम डेटा का शेअर केला नाही? आणि जर सुरू करण्यात आलं होतं तर आजचा दिवस का पाहावा लागला? हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक ग्लेशियर हे मॉनिटरिंग करणं शक्य जरी नसलं तरी किमान त्या दरीमध्ये सायरन वाजवता आले असते. विशेषतः ज्या दरीत 13 महिन्यांपूर्वीच अशी भीषण घटना घडून गेली होती.
या घटनेतील अनेक दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत. उदाहरणार्थ JCB चालकाचा व्हिडिओ. त्यालाही कदाचित कल्पना नव्हती की अशी काही गोष्ट आपल्यासोबत घडेल. सगळं आपलं आपलं काम करत होते आणि खरं तर हेच आहे की आपत्ती विचारून येत नाही, पण कोणताही अलर्ट नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणताही संदेश नाही आणि एका क्षणात सर्व काही संपून गेला. ही दृश्य खरोखरच अस्वस्थ करणारी आहेत. या पुराच्या पाण्याने धार्मिक सांस्कृतिक स्थळांनाही सोडलेलं नाही आहे. हे पाणी तब्बल 100 किलोमीटर प्रवास करून नारायण घाटापर्यंत पोहोचलाय. तिथे भगवान बुद्धांची मूर्ती होती. पाणी त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचलं, शांतीच्या प्रतीकापर्यंत. कैलास यात्रेचे पॅकेजेस देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीजना देखील प्रश्न विचारावे लागतील. त्यांना माहिती होतं की याच मार्गावर यापूर्वी मोठी आपत्ती आली होती, मग त्यांनी यात्रेकरूंना हा मार्ग किती धोकादायक याची माहिती का दिली नाही? हाय रिस्क असण्याबद्दल कोणतं कागदपत्र किंवा संमतीपत्र घेतलं होतं का? 13 महिन्यांपूर्वी याच भागात GLOF आला होता. भारत सरकारलाही प्रश्न आहे, कैलास यात्रेसाठी कोणते विशेष ॲडवायझरी जारी करण्यात आलेल्या आहेत? इतक्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक त्या भागात पोहोचले तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? हा धोका केवळ नेपाळपुरता मर्यादित नाही आहे. 2021मध्ये चमोलीमध्ये देखील 200पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तराखंड, हिमाचल आणि सिक्कीममध्ये अशाच प्रकारचे धोके निर्माण होतात. सिक्कीममधील घटना आणि त्यानंतर आपल्या देशातील ग्लेशियर्स आणि या सर्व पूर्वसूचना प्रणाली बसवण्यात आलेली आहे का, हा देखील प्रश्न आहे. किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत, हे सर्व अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 26 ऑगस्टच्या सकाळी तिबेटमधून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लाटांनी नेपाळमधील रसुवा भागाला अक्षरशः गिळंकृत केला. 22 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. शेकडो लोक बेपत्ता झाल्यात. निसर्गाने हे केलं खरं आहे, पण हे पूर्ण सत्य नाही. हे पूर्ण सत्य असं आहे की निसर्गाने 13 महिन्यांपूर्वीच याची रिहर्सल केली होती. इशारा दिला होता, लिखित इशारा होता, पण आपण तो समजूनच घेतला नाही. पूर निसर्ग पाठवतो, पण पूर्वसूचना न देता होणारी मृत्यू ही व्यवस्थेची चूक असते. तुमचा कोणी जवळचा व्यक्ती या घटनेत अडकला असेल तर काठमांडू येथील भारतीय दूतावासाचा अल्पकालीन नंबर हा समोर देण्यात येतोय. +977 98 51 31 68 07 हा तो नंबर आहे. तर लोक सुरक्षितपणे सापडले पाहिजे. नवीन माहिती मिळताच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? ही केवळ नैसर्गिक आपत्ती आहे की मानवाचा निष्काळजीपणा? कमेंटमध्ये नोंद करा. तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.